हॅलो फ्रेंड्स, मेघा फूड खजानामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पॉम्फ्रेट करी आणि फिश फ्राय। तर त्यासाठी मी हे पॉपलेट आणलेले आहे। पॉम्फ्रेट किंवा पॉपलेट म्हणू शकता तुम्ही। तर शेपटीचा भाग आहे तो आपण तळणार आहोत आणि जो चेहरा आणि मुंडीचा भाग आहे तो आपण कालवणासाठी वापरणार आहोत। तर एका बाउलमध्ये मी शेपटीचा भाग आहे तो आपण मॅरिनेट करायला घेणार आहोत। सर्व पीस मी एका बाउलमध्ये काढून घेते। त्यामध्ये आता मी अर्धा लिंबू पिळणार आहे। तुम्ही मच्छी किंवा फिश नेहमी मॅरिनेट करताना त्यामध्ये लिंबूचा वापर नक्की करा। त्यामुळे मच्छीचा जो वशाळ वास असतो, जो उग्र वास असतो तो कमी होतो। त्यानंतर मी इथे 3 मोठे चमचे मी इथे चटणी लाल तिखट घेत आहे। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे यामध्ये घेऊ शकता। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद वापरत आहे आणि चवीनुसार इथे मीठ घालत आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। मसाला पूर्णपणे आपल्या फिशला लागला पाहिजे अशा पद्धतीने हा मसाला पूर्ण फिरवून घ्यायचा। आता आपण हे जे कालवणासाठी वापरणार आहोत, करीसाठी वापरणार आहोत ते फिश आहे, चेहऱ्याचा भाग आहे। तर त्याला आपण हळद आणि मिठाने गार्निश करणार आहोत फक्त। हा पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे। आता मी कालवणासाठी तयारी करते आहे। तर कढई आपली गरम झालेली आहे। त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेत आहे। त्यानंतर मी 1 तेजपत्ता घेतला आहे, त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे केलेले आहे आणि 2 काळी मिरी अगदी थोडीशी, तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण गरम मसाल्याचा फ्लेवर कालवणाला छान येतो म्हणून मी इथे वापरते। आणि 1 बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये फोडणीत घालणार आहोत। हा कांदा आपला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आपला कांदा थोडा आता गोल्डन कलर मध्ये परतून झालेला आहे। यामध्ये मी 1 बारीक चिरलेला कांदा टोमॅटो तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि हा सुद्धा आपण व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे। आता इथे मी 1 चमच आलं लसणाची पेस्ट ॲड करत आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हा आपण मीडियम गॅसवरती मसाला फ्राय करतो आहे। आता यामध्ये मी वाटण तयार ठेवलेलं अर्धा कोकोनट, कढीपत्ता, कोथिंबीर असे हे मी सर्व मिश्रण वाटून ठेवलेलं, तर हे आता मी यामध्ये मिक्स करत आहे। हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत। आपला कालवणाचा मसाला हळू गॅस स्लो फ्लेमवर भाजला जात आहे तोपर्यंत आपण मच्छी तळण्यासाठी घेऊया। तर मी तवा रेडी करत आहे फिश फ्रायसाठी। सर्व बाजूने तेल ओतून घ्यावे आणि अगदी मी थोडासा लसूण चेचून घेतला आहे, तो आपण हा तव्यावर पसरवायचा आहे सर्व बाजूने। आणि मी एका छोट्या प्लेटीमध्ये रवा घेतलेला आहे जो आपण मच्छीला लावणार आहोत, आपल्या फिशला लावणार आहोत, जे मॅरिनेट केलेले आहे आपण तिखट लावून तळण्यासाठी। तर ती मच्छी आता आपण ह्याच्यामध्ये आपण फिरवून घ्यायची आहे। पूर्ण रवा हा सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे आणि तो आपण लसणाच्या वरती असा ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपण सर्व फिशचे पीस आपण या तव्यावर फ्राय करायला ठेवणार आहोत।
लसूण टाकल्यामुळे एक छानशी वेगळी टेस्ट आपल्या फिशला येते. त्यामुळे ही पद्धतसुद्धा तुम्ही करून पहा, छान लागतो आपला फिश फ्राय. सर्व फिश असे मी टाकून ठेवून घेतले आहेत आपल्या तव्यावरती. आता वरून थोडेसे तेल सोडते आहे मी. 10-15 मिनटं आपण हे लो हीटवर मासे ठेवूया आणि तोपर्यंत आपला मसाला भाजला जातोय की नाही तो बघूया. आपला मसाला छान भाजला गेला आहे. चवीनुसार मीठ ॲड करत आहे मी इथे. चार छोटे चमचे मी इथे लाल तिखट ॲड करत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. हळद इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे मसाल्याला. आता यामध्ये मी 4 कप पाणी यामध्ये मिक्स करत आहे. पाणी तुम्ही तुमच्या किती कालवण घट्ट आणि पातळ हवे हे तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. सर्व मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि 2 कोकमाचे तुकडे यामध्ये मी ॲड करत आहे. कोकमामुळे मच्छीच्या कालवणाला छान चव येते. कोकम किंवा चिंच तुम्ही काहीही वापरू शकता. आणि 10 मिनिटासाठी उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कालवणाला उकळी आली आहे 10 मिनिटानंतर. गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि आपले माशाचे डोके जे आपण मॅरिनेट केलेले हळद मिठामध्ये ते हळूहळू या कालवणामध्ये सोडायचे आहे. राहिलेले हळद मिठाचं पाणी सुद्धा त्यामध्ये आपण टाकलं तरी हरकत नाही. आणि हे 20 मिनिटासाठी आपण लो हीटवरती ठेवायचे आहे. तोपर्यंत आपले मासे तळले जात आहेत, फ्राय फिश. हे दुसऱ्या बाजूने मी पलटी मारून घेत आहे. एक बाजू आपली फ्राय झालेली आहे. असे सर्व मासे आपण पलटी मारून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मासे आपले. आता हे 10 मिनिटासाठी आपण फ्राय करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने. तोपर्यंत आपली फिश करी आता तयार झालेली आहे. छान हिला कोथिंबीरने आपण सजवूया. आणि आपली आता फिश सुद्धा रेडी आहेत खाण्यासाठी. तर फिश फ्राय आणि आपली फिश करी डोक्याची बाजू अगदी छान अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही भाकरी, चपाती, भात या कशावरही तुम्ही खाऊ शकता. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.